विषयी तेवढ्या उंचीचा आहे बघा बरं, आणि वर्णन करताही तेवढ्याच उंचीचा आहे. म्हणून निळोबारायांना अधिकार आहे. जो बाप बिडी पितो त्यानं पोराला सांगू नये बिडी पिऊ नये म्हणून. जो बाप दारू पितो त्यानं पोराला सांगू नये पिणं वाईट आहे. तसं निळोबारायांनी पहिली साधना अनुसरलेली आहे. आणि म्हणून साधनेच्या द्वारे ते पुढे जातात. आता गंमत अशी आहे बघा, तीन याच्यामध्ये साध्य वेगळं आहे आणि साधन वेगळं आहे. संसारामध्ये आज जे साध्य आहे ते उद्या साधनामध्ये परावर्तित होत असतं. उलटा आहे संसार. वृद्ध मूल मदशाक, उलटा आहे, उलटा. संसरती ती संसारा, संसार इतका उलटा आहे, किती करा चांगला नाहीच. आणि संसारात कुणाला सुख आहे? विदुर नीतीमध्ये सांगितलं. धृतराष्ट्राला विदुर नीती सांगताना विदुर असं म्हणतो, सुख कुणाला आहे? अर्थागमो. कुणाला सुख आहे? ज्याच्याकडे पैसा आहे त्याला. बरोबर, पैसा आहे त्याला सुख आहे. पण पैशावाल्यांनाही सुख आहे आता असं वाटत नाही मला. धन का बिस्तर किया नींद को नयन तरसे. ज्याला अलाराम लावल्याशिवाय जाग येते आणि ज्याला झोपेची गोळी घेतल्याशिवाय झोप येते, त्याच्या इतका जगात सुखी दुसरा कुणी नाही. वाक्य ते जगात दुसरा कुणी नाही. तुमची काय अवस्था आहे मला सांगा ना. तुमच्याकडे पैसे आहेत, बंगले असतात, झुंबरा असतात, घरातली माणसं रडतात, हे दुर्दैव आहे. बंगल्यांमध्ये गेले की वास मारायला लागलीत नवरा बायकोची नाती. फक्त सेंट मारून दिवस चालू आहे. हॉलमध्ये हसायचं आणि बेडरूम मध्ये जाऊन रडायचं. काय अवस्था आहे. आपल्यापेक्षा ऊस तोडणारे चांगले. अरे ते नवरा बायको दोघं गाडीवर बसत्यात, सकाळीच 8 वाजता भाजी भाकरी दोघ जण खात्यात. आपल्या अवस्था काय? आपला नवरा बँगलोरला, बायको मुंबईत, आणि नुसतं व्हॉट्सअपवर म्हणायचं लव्ह यू, मिस यू. खोटं ना सगळं ते. आणि एकमेकाबद्दल प्रचंड संशय, प्रचंड संशय. मला सांगा, नवऱ्याच्या मोबाईलला कोड आहे तो बायकोला माहिती नाही, आणि बायकोच्या मोबाईलला कोड आहे तो नवऱ्याला माहिती नाही. काय गाडलंय त्याच्यामध्ये मला सांगा बरं. नवरा जर आंघोळ करीत असेल ना, फक्त तुम्ही म्हणायचं ओ तुमचा फोन आला, साबण लावलेला असला तरी पळत येते बाहेर. आता रामदेव बाबा म्हणतोय ओ म्हणल्यावर बॉडी व्हायब्रेट होते. रामदेव बाबाला आमचा अनुभव नाही संसारातला. इकडं घरातली बायको नुसती ओ म्हणली तर अख्खा गडी व्हायब्रेट होते. तर अंदाज नाही. पैसे कमवून उपयोग नाही, त्या पैशाचा आनंदही घेता आला पाहिजे. असे कैक पैशावाले आहेत दादा. पैसा म्हणजे सर्वस्व नाही. पैशानं भौतिक साधनं विकत घेता येतील, समाधान विकत घेता येत नाही. वाक्य ध्यानात. कधी कधी बंगल्यात गेलं ना दाब येतो. काजू बदाम आणतात आमच्या पुढं पण खावं वाटत नाही. आणि कधी कधी झोपडीत गेलं की भाजी भाकरी सुद्धा गोड लागते. चवी चवी घेऊ घास, तो आनंद असतो. या झोपडीत माझ्या भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे, प्रभुनाम नित्य गावे. या झोपडीत माझ्या पहारे आणि तिजोऱ्या, त्यातून होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या. या झोपडीत माझ्या आले तरी सुखे या. अरे आनंद आहे रे. आता बंगले बांधले पण सुख आहे का मला सांगा. दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही गोठे, सुखाचा विचार नाही गोठे. दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही गोठे. वा वा वा. सुखाचा विचार नाही. पैसा असला तरी द्यायची दानत नाही. मला सांगा, पट्टी सगळ्यांच्या मागून देत आणि पहिलं विचारून घेतो गावात कोणी कोणी दिली. त्या विचारणार ते म्हणते गावात यानं अमकी दिली, त्यानं तमकी दिली, यानं 5,000, त्यानं 10,000, आणि मग म्हणते आपले घ्या 1,000. अख्खं विचारून घेते बरं का. काय करायचे त्या धनाचं मला सांगा ना. हाताला शोभा कंगणानं नाही रे, हाताला शोभा दान देण्यात आहे. दासबोधातली ओवी सांगतो, ज्या दिवशी पुण्य नाही व्यर्थ गेला दिवस पाही, तया यमा करुणा नाही करावे पुण्य तात्काळ. तुम्ही पुण्य तात्काळ केलं पाहिजे. आणि नुसतं दाखवण्यासाठी दान करायचं नाही. म्हणून अर्थागमो नित्यम आरोगिताच. आरोग्य चांगलं पाहिजे तुमचं. जर आरोग्य चांगलं नसेल ना तर तुमचा पैसा सुद्धा काही कामाचा नाही दादा. अशी कैक माणसं आहे. समोर सगळं आहे. आणि एक गंमत सांगू का, देव पाप्यांना यातना देतो आणि गरीबाला दुःख देतो. ही दोन फरक आहे. याचं
बाय फर्गेशन जर तुम्हाला कळालं तर लक्षात येईल. तुमच्याकडे सगळं आहे पण खाता येत नाही, ह्या यातना आहेत. तुमच्याकडे सगळं आहे, पोरं तुमचं ऐकत नाही, ह्या यातना आहे. पाप म्हणजे काय? बायको आपलं ऐकत नाही, याच्यापेक्षा काय मोठं पाप आहे? पाप म्हणजे काय? पोरं आज्ञेत नाही, याच्यापेक्षा काय पाप आहे? पापानं अजून काय केलं पाहिजे मला सांग. आणि तुम्हाला मी सांगू का, समजा आपल्या कंडारी बुद्रुक मध्ये एखादी बँक आली, बँकेचा स्टाफ कस्टमर यायची वाट पाहत नाही, तो श्रीमंत लोक पाहतात गावातले आणि त्यांच्याकडे जातात. तुम्ही मोठे व्यापारी आहात, तुम्ही शेतकरी आहात, आमच्या बँकेत येऊन व्यवहार करू नका, आम्ही तुमच्याकडे येऊन सर्व्हिस देतो. तसं ज्यानं चिकार पाप केलंय ना, त्याला यमाक जायची गरज नाही, यम घरी येऊन सर्व्हिस देतो. त्याला काय देतो? यमाचा पाहून प्राणे होया यमाचा पाहुणा, यमाचा पाहून प्राणी होया यमाचा पाहुणा. हरी बिना जन्म नरकाची पचाना, यमाचा पाहुणा प्राणी होया, यमाचा पाहुणा प्राणी होय. नरकाची पचाना, यमाचा पाहुणा प्राणी होया, यमाचा पाहुणा प्राणी होय. एखादं नाटक, एखादा पिक्चर, याचा शेवट शोकांतिकेनं होतो, नाही तर सुकांतिकेनं होतो. बरं का? भरत मुनींनी नाट्यशास्त्र लिहिलं. या नाट्यशास्त्रामध्ये कॉमेडी आणि ट्रॅजेडी असे दोन वर्डिंग वापरलेत. कधी कधी तुमच्या जीवनाचा शेवट हा कॉमेडीनं होतो, आनंदात होतो, आणि कधी कधी ट्रॅजेडीनं होतो, दुःखदायक शेवट होतो. कधी कधी तुम्ही ऊसाच्या सऱ्या काढता, दुसऱ्याचे ऊस वाहता, दुसऱ्याची शेती कसता, अरे दुसरीकडे हमाली करता, पण पोरं शिकतात, IPS होतात, IAS होतात, तुम्हाला गाडी, ड्रायव्हर, चांदीची काठी, आणि हे गावात शेवटच्या क्षणाला फिरतंय. ड्रायव्हर, डॉक्टर, नर्स याच्या सेवेला ठेवलेत आणि याच्यात हे मरतं, याला सुकांतिका म्हणावी. पण पहिलं सगळं होतं, सोन्याचा धूर निघतोय, आता मुलीला मारायला टपलेत तिकडं सासरला, जाळून मारायच्या तयारीत आहे, पोरगं दारू पित आहे, म्हातारीला दवाखान्यात न्यायला पैसे नाही, याची अवस्था फार भयान आहे ना. अशा काळात मरण येतं. समजावं ट्रॅजेडी आहे, शोकांतिका आहे. आयुष्यामध्ये संसार दोनच टोकानं फिरत असतो, वाक्य ध्यानात ठेवा, दोनच टोकाने. म्हणून तुमच्याकडे पैसाही असून उपयोग नाही, आरोग्य सुद्धा महत्वाचं आहे. नित्यम आरोगिताच प्रियाच भार्या, बायको चांगली पाहिजे, प्रियवादिनीच. नुसतं दिसायला चांगली असून उपयोग नाही, ती गोड बोलली सुद्धा पाहिजे, म्हणजे इकितच दोन्ही गुण असले पाहिजे. हा, दोन गुणांसाठी दोन करायच्या नाही. शास्त्रानं असं सांगितलं, काही गोष्टी एकदाच करायच्या. एकम विवाह, लग्न किती वेळा करावं? एकदाच करायचं. दुसरी करिता बाईल, फजिती होईल उदंड. एकनाथ महाराज म्हणतात उदंड होईल. एकच करायची आपली, एकीतच आपली निश्चिती होती. काही नाही करायच्या भानगडीत पडायचं नाही. हे लग्न एकदाच करायचं. त्रैवार्षिक कुंभ, 3 वर्षातून कुंभ करावा. देवस्थानम गमनम प्रतिवर्ष देवस्थानाला गेलं पाहिजे तुम्ही, तिथं राहिलं पाहिजे, चित्त शुद्ध केलं पाहिजे. एकम विवाह देवस्थानम गमनम प्रतिवर्षम त्रैवर्षिक कुंभम. प्रतिदिन व्यायाम रोज केला पाहिजे, चाललं पाहिजे, मोकळ्या हवेत गेलं पाहिजे. आता आमचं दुर्दैव, टीव्ही पुढे बसून आम्ही व्यायाम करतो. आमच्या इतके मूर्ख आम्हीच आहे. रामदेव बाबाला पाहून व्यायाम करतात काही काही. रामदेव बाबानं पाय अडकावला का हे अडकून घेते, पण त्यांचा निघतो. आपला निघत नाही. आपण बायकोला म्हणतो, ते म्हणते बायकोला म्हणते अगं पाय अडकला, ती म्हणते दुसरा अडकून घ्या, पण गप बसा. मला घाई आहे पोरांची, टिफिन करायचा, मी कुठं नादी लागत बसू. मला सांगा, व्यायाम रोज केला पाहिजे, सकाळी चालायला गेलं पाहिजे. अरे लोक पूर्वीची प्रातर्विधीला गेली तरी 5 किलोमीटर चालून येत होती. म्हणजे पूर्वीची लोक घरात खायची. तुम्ही का हसला मला काय कळलं नाही. आता बाहेर खातात. शाबास, तुमचं पाठच झालं आता, काही अडचण नाही. बघा, प्रतिदिन व्यायाम
दान रोज करावं, ज्ञान रोज अपडेट करावं, नॉलेज आपलं, चांगली कीर्तन ऐकावी, चांगली पुस्तकं वाचावी, चांगल्याच्या संगष्टनम, सगळ्या चांगल्यांच्या संगतीत राहावं. बरं का, वाक्य ध्यानात ठेवा. कुर्वेन तू कल्याण इच्छुका, ज्याला कल्याण करायचं त्यानं हे सगळं करावं. ज्याला भिवंडी करायची त्यानं नाही केलं तरी आपलं काही म्हणणं नाही. म्हणून प्रियाच भार्या प्रियवादिनीच, बायको चांगली पाहिजे, ती गोड बोलली पाहिजे. कधी कधी बाया गोडच बोलत नाही, लय दुर्दैव. त्या दिवशी मी, माझी गाडी खराब झाली म्हणून एसटीनं प्रवास करत होतो. एक म्हातारी गाडीत चढली, इतकी गर्दी, तिला लोकांनी रेटलं, तोंड असं बारीक केलं. म्हणलं आई त्रास होतोय का? म्हणली बाबा एसटीला तर पार आग लागली. मी म्हणलं कुठं लागली? म्हणजे संकट काळातून उतरायचा मार्ग. तिला ढकललं, माझ्यापर्यंत आली. म्हणलं त्रास होतोय का? म्हणली बाबा गुडघा तर पार पेटलाय. मी म्हणलं मग आली कायला, घरी आराम करायचा. म्हणली डॉक्टरला आग लावाय गेले होते. म्हणलं भेटला का डॉक्टर? म्हणली आले पिटून एकदाची. काय म्हणली? राख रांगोळी केली, शिल्लक ठेवला नाही. मी तुले परी रसाळ, शब्द कल्लोळ जैसे अमृताचे. मायबाप आहे का काही मला सांगा? हे शब्दांमध्ये गोडी पाहिजे. तुमच्या शब्द शस्त्र आहेत, शब्द घाव करतात. एका शब्दानं महाभारत घडलं, एका शब्दानं तुमचा भाऊ तुमच्यापासून दूर जातो, एका शब्दानं नवरा बायको डिवोर्स पर्यंत जातात, एका शब्दानं गाव तुटतं. म्हणून शब्द जपून वापरत जा. विठ्ठला विठ्ठला बायको गोड बोलणारी पाहिजे. त्या दिवशी तर मी फेटा बांधला भरताना कोकणामध्ये, आणि एका म्हातारीच्या पाया पडलो. म्हणलं आई कसं काय, बरं आहे का? म्हणली मला काय रक्तपिती झाली का? म्हणलं कुडुंबुद्धी आली, निच्या पाया पडलो आपण. अरे बोललं का इंगळच बाहेर टाकतात. ते शुभ बोलणारे अशी अवस्था आहे, गटारच ओकतात, काही उपयोग नाही. बायको चांगली पाहिजे बोलणारी. मुलीची परीक्षा लग्नाच्या अगोदर आहे, ती कशी वागते याच्यावर तिचं पुढचं आयुष्य आहे. लग्नाच्या अगोदर. मुलाची परीक्षा लग्नाच्या नंतर आहे, तो आईबापाशी कसा वागतो. भावाची परीक्षा भांडणात आहे, बायकोची परीक्षा दारिद्र्याच्या काळात आहे, आणि भक्ताची परीक्षा भक्ती करताना आहे. वाक्य लक्षात ठेवा, प्रत्येकाची एक परीक्षा आहे. तुम्ही कसे वागता. म्हणून बायकोनं गोड बोललं. आमचा एक मित्र आहे, लग्न झाल्यावर तब्येत खराब झाली. मी म्हटलं काय झालं रे? बायको नीट वागत नाही. म्हणला उलट बोलते माझ्याशी सगळं. म्हणलं काय झालं? तो म्हणला बदनापूरला जायचं असेल का? ती म्हणती इकडं जा. हा राजूरला जा. मी म्हणलं मग तू आर्ट ऑफ लिव्हिंग शिक ना जरा जगण्याचं. तुला राजूरला जायचं असं का? तू म्हणायचं मी बदनापूरला जातो. कुठं जातो? मग ती काय म्हणेल तू कुठं जा, आणि तुला जायचं कुठं होतं? तुझं काम झालं ना येड्या, काय नादी लागत बसतो तिचे. मूर्ख माणूस इथं असतंय आणि विद्वान माणूस इथं असतो. याच्याबरोबर वाद घालायचं म्हणलं की विद्वानाला मूर्खाच्या लेवलला यावं लागतं. कुठे यावं लागतं? आपली लेवल आपण सोडायची नाही, आपण काम करून घेतलं पाहिजे. वाक्य ध्यानात ठेवा. आणि मग मात्र त्याच्या बापाचं श्राद्ध आलं होतं. त्यानं विचारलं या वर्षी श्राद्ध घालायचं नाही. ती म्हणली का? बँकेतले पैसे काय आग लावायचे का? बरं तो म्हणला घालू, पण एकच ब्राह्मण जीव घालू. ती म्हणली अख्खं कंडरेगाव जीव घालायचे. काय म्हणणे तुमचं? बरं तो म्हणला घाल तुझं, पण आमटी भात करू. ती म्हणली पंचपक्वान्न करायचं. बरं तो म्हणला कर. तो म्हणला जमतंय गणित. तो म्हणला कर, पण नदीला नैवेद्य ठेवाय मी जातो. ती म्हणे माय काय पाय मोडले का? सासू सासरे माय नव्हते का? बरं तो म्हणला गेली तर नदीला पाणी लई आहे, खोल पाणी आहे, तू खोल पाण्यात जाऊ नको. ती म्हणली मी जाणार. हा म्हणला नको. ती म्हणली जाणार. हा म्हणला नको. गेली तव्हा गेली तर अजून आली नाही बघा. बरं ती गेली खाली वाहून, आणि हा वर शोधितो इकडं. लोक म्हणली रामभाऊ काय शोधतो? म्हणला बायको वाहून गेली. ते म्हणले नदीची धार खाली आहे, वर काय शोधतो? तो म्हणला ती उलटी होती ना, खाली नाही सापडायची, ती वर सापडन. म्हणला काय? म्हणला प्रियाच भार्या प्रियवादिनीच वशस्य पुत्रा. हा पुत्र आज्ञेत पाहिजे, पोरं आज्ञेत पाहिजे आपल्या. बघा दिवसा आईबाप घरी नाही, रात्री पोरं घरी नाहीत. सध्याची परिस्थिती अशी आहे दादा. पोरं आज्ञेत पाहिजे. रात्री एकत्र बसून जेवलं पाहिजे सगळ्यांनी घरामध्ये. ते प्रेम वृद्धिगत मानसशास्त्र सांगतं. आणि बृहदारण्य उपनिषदामध्ये तो जाणता ऋषी सांगतो का 21 वेळा मानसशास्त्र सांगतं तुमचा स्पर्श झाला पाहिजे लेकराला.
आता इथं किती बाप असे आहेत का दिवसभरात तुमचा स्पर्श होतो पोराला. त्या बृहद अरण्य उपनिषदामध्ये त्या